हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. मी अर्चना तुमचं स्वागत करते. आपण नवरात्रीच्या 9 दिवसांच्या या पर्वामध्ये आहोत आणि या 9 दिवसांमध्ये आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढे आपण उपाय करायचे आहेत, तेवढी देवीची सेवा करायची आहे. अनेकांना दुर्गा सप्तशतीची भीती वाटते, वाचू की नको वाचू हे देखील वाटतं. दुसरी गोष्ट, काल ललिता पंचमी होती. ललिता पंचमीचं व्रत असं करा तसं करा, अनेक जणांचं तुम्ही ऐकलेलं आहेच. याशिवाय मी कसं काय केलेलं आहे ते देखील तुम्हाला सांगते, कारण बऱ्याच अंशी मी त्यामध्ये कुंकुमार्चन ठेवलेलं आहे. गंधाक्षता म्हणजे लाल कुंकवाच्या मिश्रित अक्षदा, याशिवाय बेलपत्र, फुलं या सगळ्यांचं अर्चन म्हणजे पुष्पार्चन केलेलं आहे. तर या सगळ्याचा न्यास विनियोग यासहित मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त ते मंत्र मला एवढे सगळे तुम्हाला सांगायला जमणार नाहीये. सहस्त्रनामावली त्यामध्ये म्हणू शकतो किंवा त्रिशती, ललिता त्रिशती म्हणू शकतो. म्हणजे काय, तर त्यामध्ये 300 नावं आहेत ललिता देवीची. ललिता सहस्त्रनाम हे जर म्हणलं ना आपण, विष्णू सहस्त्रनामाच्या नेक्स्ट स्टेज काय असेल तर ललिता सहस्त्रनाम. श्रीविद्येमध्ये ललिता सहस्त्रनामाला अत्यंत महत्त्व आहे आणि हेच मला तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. पण स्टेप बाय स्टेप आपण जाणार आहोत. श्रीविद्या म्हणलं की अनेकांचा गैरसमज आहे की हे गुरुशिवाय आपण करू शकत नाहीये. तर तसं काही नाहीये. सात्विक जे आहेत आपण उपाय मंत्र करू शकतो आणि मातेला प्रसन्न करू शकतो. तर तेच मला तुम्हाला सांगायचं आहे. चला तर मग बघूया काय असणार आहे आपला आजचा विषय ललिता पंचमीचा. सर्वप्रथम आपण इथे घेतलेला आहे, मी तुम्हाला साहित्य दाखवलेलं आहे. हळद, कुंकू मिश्रित पाणी, त्यामध्ये गुलाबजल, गंगाजल ॲड केलेलं आहे. बेलाची पानं 48 दुर्वा, पुष्प, गुलाबाच्या पाकळ्या किंवा झेंडूच्या पाकळ्या किंवा गुलाबी लाल रंगाच्या फुलांच्या पाकळ्या. जे दूध आहे इथं ते केशर मिश्रित आहे. अक्षदा आहेत ज्या आपण कुंकवाने लाल केलेल्या आहेत. त्यानंतर तुम्हाला म्हटलं मी श्रीयंत्र जर नसेल तर असा फोटो वगैरे मिळतो छोटासा जो मी ठेवला आहे. त्यामध्ये यंत्र देखील आहे तर ते, आणि त्याच्यानंतर आपल्याला श्रीयंत्र लागणार आहे. ज्यांच्याकडे श्रीयंत्र आहे त्यांनी श्रीयंत्राचा वापर करायचा आहे. आता हे पाणी घेतलेलं आहे, सुरुवातीला संकल्प सोडलेला आहे. त्यानंतर आपल्याला आचमन घ्यायचं आहे. आचमन झाल्यानंतर आपल्याला जे आहे श्रीयंत्रावरती विधिवत पाण्याचं एकदा अभिषेक करायचा आहे. त्यानंतर कुंकवाचा अभिषेक करायचा आहे. मी थोडं पटपट सांगत आहे तुम्हाला, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल नाही तर पुढे मग. त्यानंतर आपल्याला कुंकवाचा अभिषेक करताना जे आहे मंत्र म्हणायचा आहे आपल्याला. ओम ऐं ह्रीं श्रीं ललिताये नमः किंवा ओम ऐं ह्रीं श्रीं महाललिता त्रिपुर सुंदरे नमः किंवा मग ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाये विच्चे. जे तुम्हाला योग्य आहे ते तुम्ही म्हणू शकता किंवा मग सरळ तुम्ही श्रीं 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 हा बीजमंत्र म्हटला तरी चालणार आहे. हळदीचा अभिषेक मी इथं धरलेला आहे धार, कारण पुढे पूजा मोठी आहे त्यामुळे मी तुम्हाला थोडंसं पटापट सांगत आहे, इथं दाखवलेलं आहे. यानंतर आपल्याला हा जेव्हा आपण अभिषेक करतो तेव्हा त्यापूर्वी तुपाचा दिवा लावून घेतलेला आहे मी तिथे. प्रसादाला मी खडीसाखर, फुटाणे ठेवलेले आहेत आणि जो खिरीचा नैवेद्य ठेवलेला आहे. यानंतर तिसऱ्या टायमिंगला मी इथं दूध आणि केशर जे मिश्रित आहे ना ते दुधाचा अभिषेक करत आहे. पंचामृत जर तुमच्याकडे असेल तर पंचामृताचा अभिषेक करा, नसेल तर असा मी जो दाखवला त्याप्रमाणे तुम्ही अभिषेक करू शकता. आपण अगदी घरच्या घरी कसं करता येईल ललिता त्रिपुर सुंदरीचे ध्यान पूजन हे तुम्हाला सांगितलेलं आहे. परत हे जे त्रिकोण आहेत त्या सगळ्या त्रिकोणांना मी हळदी कुंकू आणि अत्तर लावलेलं आहे, चंदनाचा अत्तर लावलेला आहे ते. त्यानंतर खाऊची पानं नव्हती म्हणून मी आंब्याच्या पानांवरती त्यांना जे श्रीयंत्र आहे त्यांना आसन दिलेलं आहे. आणि त्यानंतर मी एक ललिता सहस्त्रनामावली जी आहे ते शुद्ध मराठीत जर प्रत्येक नामाच्या पुढं आपण ओम ऐं ह्रीं श्रीं हा मंत्र लावू शकतो प्रत्येक नामाच्या पुढं. जसं की ओम ऐं ह्रीं श्रीं ललिताये नमः, ओम ऐं ह्रीं श्रीं श्रीमात्रे नमः. तर हे जवळजवळ आपल्याला 1 तास लागतो. स्वतःला जर म्हणता येत असतील अशी मराठीतली नावांचं पुस्तक
तर योग्य आहे. दिंडोरी प्रणीत देखील आपल्याला ललित सहस्त्रनामाचं पुस्तक मिळतं. माझ्याजवळही नाही आहे ते, मी पण आता घेणार आहे. दिंडोरीच्या केंद्रामध्ये विचारलं होतं मी, पण मला ते भेटलं नाही ऐन वेळेस. म्हणून मी काय केलेलं आहे, जे मंत्र आहेत ते मोबाईलवरती जसं मी तुम्हाला सांगते त्याप्रकारे मी सुद्धा लावलेले आहेत. म्हणून काही कारणाने मी तुम्हाला इथं ते ऐकवू शकत नाही. यूट्यूबचे काही नियम आहेत, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे की तुम्ही कसं करायचं आहे किंवा मी काय केलं, कुठल्या वेळेस काय केलेलं आहे. इथे खिरीचं नैवेद्य वगैरे ठेवलेलं आहे, घंटेचं पूजन केलं आहे, दिव्याचं जे पूजन केलं आहे, सगळ्या फोटोचं वगैरे श्रीयंत्राचं पूजन केलेलं आहे. यामध्ये काय आहे, पुष्पार्चनमध्ये तुम्हाला फुलं फक्त जर भेटली गुलाबाची सगळ्या रंगाची तर खूप छान. यानंतर तुम्हाला बेलपत्र अतिशय म्हणजे खूप छान सोन्याहून पिवळं. मी तुम्हाला सांगते की बेलपत्र, अक्षदा, यानंतर कुंकू, हळदीने बनवलेलं कुंकू तुम्ही मागा, ते मिळतं. थोडंसं महाग आहे, 30 रुपयाला असं छोटंसं पाकिट मिळतं, 30 किंवा 50 रुपयाला. ते घ्यायचं आहे. याशिवाय आपल्याला लागणार आहेत फुलं, जी कलरफुल जी फुलं असतात ना हाराला वगैरे, झेंडूची फुलं पिवळी वगैरे पाहिजेत, ऑरेंज, मग ती फुलं. तर मी जेव्हा फुलांच्या इथं फुलं आणायला गेले तर मला पहिली गोष्ट गुलाबाची फुलं कुठंच मिळाली नाहीत. आणि ज्या पाकळ्या होत्या त्या थोड्या थोड्या अशा सुकलेल्या होत्या, तरी त्या 200 रुपये पावशेर पाकळ्या सांगत होते. म्हणून मग त्यानंतर मी काय केलं, बेलपत्र जे होते ते बेलपत्र मला भेटले. अगदी आमच्या इथं जवळपासच आहे, थोडं लांब आहे, तिथं झाड होतं. तर मी तिथलं बेलपत्र घेतलेलं आहे. मला खूप आनंद झाला की बेलपत्राचं जर आपण अर्चन केलं ना तर खूप चांगलं आहे. आणि मला बेलपत्र भेटले. गुलाब फुलं भेटण्याची इच्छा होती तर ती नाही भेटली. पण ही सगळी फुलं वगैरे मला व्यवस्थित तंतोतंत तिथं जेवढं माझं होतं सहस्त्रनाम होईपर्यंत सगळं मला पुरलेलं आहे. म्हणून मी इथं तुम्हाला दाखवत आहे की बेलपत्र जर जास्त झाले तर असं थोडंसं साईडला घेऊन श्रीयंत्राचं जे टोक आहे, मध्य भाग, जो अग्रभाग आहे वरचा, तिथे साक्षात ललिता त्रिपुर सुंदरीचा निवास आहे, वास असतो तिथे. श्रीयंत्र म्हणजेच फक्त लक्ष्मी मातेचं नाही, तर आपण 64 योगिनी, ज्या दशमहाविद्या, परत आपण म्हणतो ज्या 64 योगिनीनंतर भैरव वगैरे, त्या योगिनी जेवढ्या सगळ्या आहेत ना, जेवढी रूपं आहेत, नवदुर्गेची सुद्धा म्हणता येईल, तर त्या सगळ्यांचं निवास असतं याच्यावरती. म्हणून तुम्हाला ह्या गोष्टींचं मला थोडंसं नॉलेज द्यायचं आहे, किंवा नॉलेज म्हणता येणार नाही त्याला, की मला जे माहीत आहे ते तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. आणि तुम्हाला काय माहीत आहे ते देखील मला जाणून घ्यायचं आहे. म्हणूनच मी लाईव्ह ठेवणार आहे रविवारी. तर मला फक्त सांगा तुम्ही कमेंट करून की कधी ठेवूया आपण. कारण जर तुमच्या कमेंट आल्या ना तर मला कळणार आहे. कारण शक्यतो काय म्हणतात अनेक जण, गुरुदीक्षेशिवाय तुम्ही ललिता जी आहे ती दीक्षा जर असेल तर तुम्ही जी आहे साधना करा ही श्रीविद्याची वगैरे वगैरे वगैरे. पण जे बेसिक आहे ना त्यामध्ये आपण आपल्या घरगृहस्थीसाठी जी लोकं आहेत, घर वगैरे सांभाळणारी गृहस्थांसाठी आपण करू शकतो, साधे सात्विक मंत्र म्हणू शकतो. त्यामुळेच मला या गोष्टीचं थोडंसं आपल्याला दिवाळीच्या अगोदर ह्या गोष्टी क्लिअर करायच्या आहेत. दिवाळीत काय गुप्त उपाय करायचे आहेत, कोणालाही न सांगता, टोटके म्हणता येणार नाही त्याला, गुप्त उपाय, ते देखील तुम्हाला मला थोडंसं तयारी सांगायची आहे, काय लागणार आहे काय नाही. कारण बऱ्याच जणांना पोटली घेणं शक्य नाही आहे. आता इथे बघा मी तांदळाचं अर्चन करायचं सुरू झाले, अक्षदांचं. त्यानंतर आपल्याला हे अर्चन करतानाच माझी शेवटचीच नामावली सुरू झाली. बरोबर मला त्या अक्षदा जेवढ्या मी बनवलेल्या होत्या थोड्याशा त्या पुरल्या. आणि त्यानंतर मी तर ते सगळं झाल्यानंतर आरती वगैरे करण्याची तयारी सुरू केली. मग आता असं आपल्याला करायचं आहे. काल तुम्ही ललिता पंचमीला काय काय केलं मला थोडंसं कमेंटमध्ये सांगा. कारण तुम्ही कमेंट केली तरच मला कळणार आहे. मला तुमच्याशी बोलण्याचं ते एक माध्यम आहे. म्हणून मी तुम्हाला म्हणते, जर कमेंट केली तर आपण त्याच्यावरती बोलू शकतो, एकमेकींशी चर्चा करू शकतो की तुम्ही कसं केलं, माझं कुठं चुकलं का, ते देखील मला तुम्ही सांगू शकता. किंवा तुम्हाला आवडलं का मी केलेलं. जे साध्यात साधं मी जेव्हा तुम्हाला म्हणते की अतिशय साध्या पद्धतीने करा, हे नाही भेटलं ते नाही मग करू की नको करू, अशा कोणतीही गोष्ट जी आहे ती मनात न आणता बिंदास मनोभावे देवाला सांगायचं, देवी मातेला देखील सांगायचं. कोणतंही काय कार्य करताना ते बरोबर देवी पार पाडून घेते आणि सगळं जे आहे ते आपल्या मनाप्रमाणे घडूनच येतं. तुम्ही बघा, मला गुलाब पाकळ्या भेटल्या नव्हत्या तेव्हा मला खूप वाईट वाटलेलं, पण बेलपत्र भेटले तेव्हा मला खरंच खूप छान, म्हणजे खूप आनंद झाला होता. आता या देवीची असंख्य नावे आहेत. कामेश्वरी, ललिता, श्रीविद्या, राजराजेश्वरी, षोडशी, त्रिपुर सुंदरी,
मग ह्या सगळी नावं आहेत. तशीच ती एक सहस्त्रनामं किंवा त्रिशती 300 नावं किंवा अष्टोत्तर शतनामावली म्हणजे 108 नावं असं आपण म्हणू शकतो. तर याविषयीच मला बोलायचं आहे. श्रीयंत्र, मंत्र या सगळ्यांविषयी आपण येणाऱ्या भागांमध्ये चर्चा करणार आहोत. कारण बऱ्याच वेळा श्रीविद्या म्हटलं की या विद्येची दीक्षा घ्यावी, गुरु केल्याशिवाय हे करणे धोकादायक आहे असे सांगतात. हो, ते बरोबर आहे. पण काही अंशी एक लेवल असती, एक स्टेज असती, त्याच्यानंतर त्या दीक्षेची आपल्याला गरज असती. म्हणून दशमहाविद्या ज्या आहेत त्यामध्ये सात्विक ज्या आहेत आपल्या गृहस्थांसाठी आपण करू शकतो घरगृहस्थी सांभाळून, त्याबद्दल थोडंसं बोलायचं आहे. तुम्हाला काय नॉलेज आहे ते देखील मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. तांत्रिक विद्यामध्ये वगैरे आपण जायचं नाही आहे. भौतिक सुखांसाठी, सुखसमृद्धीसाठी, सुंदरता, संपन्नतासाठी आपण हे करू शकतो. या मंत्राचा अवलंब करू शकतो. इथे मी कुंकुमार्चन केलेलं आहे. बरोबर आपल्याला अनामिका, मधलं बोट आणि अंगठा या 3 बोटांनीच हे करायचं आहे. याशिवाय दुर्वा ज्या होत्या 48 त्या मी इथं ठेवलेल्या आहेत. आणि यानंतर जे आहे दीप धूप जे आहे ते दाखवलेलं आहे, ओवाळलेलं आहे. दीपार्चन धूपार्चन केलेलं आहे मी. आता माझ्याकडं इथं श्रीयंत्र होतं म्हणून मी करंड्याच्या झाकणाची म्हणजे कुंकवाच्या करंड्याच्या झाकणाची पूजा नाही केली. त्याचं काय अर्थ आहे, का त्या करंड्याच्या झाकणाची करायची? तर ललिता मातेचं जे उच्च स्थान आहे श्रीयंत्रावर मी तुम्हाला सांगितलं, वरचं टोक तिथे तिचे स्थान आहे. तर करंड्याला बरोबर बघा, करंड्याला वरती असं टोक असतं म्हणून त्या करंड्याचं प्रतिकात्मक रूप पहिल्यापासून पूजन केलं की श्रीयंत्र प्रत्येकाच्या घरात असतंच असं नाही. आलं लक्षात तुमच्या का तसं केलेलं आहे? चला मग पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.